बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर गोगावलेंकडून आता मात्र भेटीगाठींना वेग आलाय. मंत्री गोगावले मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार यावेळी मानले जाणार आहेत. खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम होता आणि त्यावरती आता काल तिढा सोडवण्यात आलाय. पालकमंत्रीपदी आता भरत गोगावले यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मंत्री गोगावले हे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर गोगावलेंकडून आता भेटीगाठीवरती लक्ष केंद्रित करण्यात आले. मंत्री गोगावले हे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेत. उमेश, पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर काल सुटला आणि त्यानंतर आता गोगावले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी कधी होणार आहे याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? जवळपास 2 वर्षाचा हा तिढा होता. रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळावं यासाठी शिवसेना आग्रही होती आणि तो निर्णय जो आहे तो काल झाला. शासन निर्णय काल जारी करण्यात आला असला तरी भरत गोगावले जे आहेत ते आग्र्याला होते आणि आग्र्यात असल्या कारणाने त्यांना इथे कोणाच्याच भेटीगाठी घेता आल्या नाही किंवा थेट जाऊन धन्यवाद मानता आलेले नाहीये. त्याच्यामुळे काल रात्री उशिरा आल्यानंतर आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. कारण हा सर्व निर्णय जो तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात अडकलेला होता. कुठेतरी तो निर्णय होत नव्हता आणि म्हणजे दोन्हीकडे राष्ट्रवादीचाही दावा होता. त्याच्यामुळे राष्ट्रवादीशी चर्चा करायची होती, शिवसेनेची चर्चा करायची होती. चर्चा करून शेवटी मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढला आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पद दिलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी दिल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची थेट वर्षानिवर त्यांनी भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानणार आहे आणि दिलेल्या जबाबदारीला आपण कसे न्याय देणार आहोत किंवा पुढे आपलं काय काम असणार आहे हे सांगण्याचा देखील या भेटीबद्दल गोगावले यांचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे. नक्कीच उमेश, आगामी काळात या भेटीनंतर काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.